अमरावतीतील चांदूर रेल्वे परिसरात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले 29 वर्षीय धीरज कलावटे यांना उपचारादरम्यान ब्रेनडेड घोषित करण्यात आलं। या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांनी अवयव दानाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। धीरज हा म्हणजे माझा लहान भावासारखा होता आणि हा जो निर्णय आहे हा सर्वस्व त्याच्या कुटुंबाने घेतलेला निर्णय आहे। म्हणजे अशा परिस्थितीत अशा पद्धतीचा निर्णय घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं आता त्याच्यासाठी तर भरपूर प्रयत्न झाले। शेवटी जेव्हा डॉक्टरांनी सगळं ते कुटुंबासमोर क्लिअर केलं तेव्हा छातीवर दगड ठेवून अशा परिस्थितीत असा निर्णय घेणे की जेणेकरून इतर लोकांना त्याचा जीवदान मिळेल, त्याच्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता आणि तो कुटुंबाने घेतला। त्याला आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही तर फक्त सोबत होतो, पण मुख्य निर्णय कुटुंबाचा, त्याच्या वडिलांचा, काकांचा होता। आम्ही हा थॉट मध्येच म्हणत आला का बा असं करा जिथं आपला धीरज कुठे ना कुठं कोणा ना कोणा रूपात उपस्थित राहतो। आणि त्याचे जे मित्र आहे, मित्र परिवार, याचा खूप खूप सपोर्ट भेटला। त्याचं नाव त्याचे असे एक मित्र नाही आहे की त्याचं नाव घेऊन मी मोकळा होईल। भरपूर मित्र आहे। हा एक गेला, त्यानं स्वतःचं नाव सार्थक केलं। जोपर्यंत होता तोपर्यंत आम्हाला धीरज दिला। आता नाही आहे तर ज्याला अवयवाची समजा खूप गरज आहे त्याला अवयव भेटले। त्याचा जो धीरज सुटला होता आता त्याला धीरज देऊन राहिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।